ग शिवकन्या, मला शिळी भाकर दिली आणि तू ताठी भाकर खाऊ राहिली, तुला काही शोभतं काय? अहो सोनुष पप्पा, मी तुमची बायको आहे, बायको. मग बायकोनं का शिळी भाकर खाऊ नये का? तसं नाही. मग अहो बायको म्हणजे घरची लक्ष्मी. आम्ही जर ती भाकर खाल्ली तर आपल्या घरची लक्ष्मी नाराज नाही होणार का? बाई मग नवरा बी देव राहतो. कोणता देऊ? का लड्डू मुत्या बाबाचा व्हिडिओ केला तर स्वतःला का लड्डू मुत्या बाबा समजून राहिले काय तुम्ही? पतिदेव पतिदेव. अहो पतिदेव नुसतं नावालाच राहतो. नाही शिवकन्या, पती हा परमेश्वर राहतो. हा, आणि मग त्याला शिळी भाकर खाल्ली तर तो नाराज होणार नाही का? हा सोनुष पप्पा, पती हा परमेश्वर राहतो. मग आता काय करायचं? मग परमेश्वर बी नाराज होईल ना शिळी भाकर खाल्ल्यावर. मग आता कसं करता? आपण एक काम करू, अर्धी अर्धी शिळी भाकर वाटून घेऊ. कौन? मग घरची लक्ष्मी बी नाराज नाही होणार आणि पती परमेश्वर बी नाराज नाही होणार. हा बरोबर आहे तुमचं. मग आपण जर या शिळ्या भाकरी फेकून दिल्या तर मग आपली लक्ष्मी खर्च नाही होणार का? दाणे आणायला किती महाग होईल दाणे, बरोबर आहे की नाही? आपण आजपासून सल्ल्यानं शिळ्या भाकरी खाऊन घ्यायचो. हा आपण आता सल्ल्याने शेळ्या भाकरी खातो सोनुष पप्पा. इकडे चला. जास्त झाली, अर्धी अर्धी घे.